येथील आहे. कटोल या गावचा तो आहे, तालुका प्लेस आहे आणि इथून तो आलाय. तो मूळचा नागपूरचा आहे, पण बेळगावमध्ये काय करतोय असा प्रश्न तुमच्या मनामध्ये पडला असेल. तर आयुष्य काय आहे हे पाहण्यासाठी तो घरातून बाहेर पडलाय आणि त्याची भ्रमंती ही सुरू झाली आपल्या सायकल सोबत. तेव्हा त्याच्याशी आपण बोलूया. विशाल, वेणुध्वनीच्या स्टुडिओमध्ये तुझं स्वागत आहे. थँक्यू मॅम, थँक्यू. मला सांग, आयुष्य काय आहे हे पाहण्यासाठी तू तुझ्या सायकल सोबत बाहेर पडलास. बरोबर. तर काय काय अनुभव आले नेमके आणि असं का वाटलं की तुला आयुष्याला आपण जवळून पाहावं? हो. थोडं माझ्या पर्सनल लाईफकडे वळवतोय. मी लेखक सुद्धा हो. माझी स्वतःची एक पुस्तक सुद्धा 12 तारखेला पब्लिश झालेली होती, 12 जूनला. तर ज्या फेसमध्ये मी माझं पुस्तक लिहित होतो, त्या पुस्तकांनी ते पुस्तक लिहिण्याकरिता अगोदर मी फारसे पुस्तकं वाचलेली होते आणि त्या पुस्तकांमुळे मला आयुष्याला पाहण्याचा एक नवीन व्ह्यू, एक नवीन दृष्टिकोन मिळालेला होता. सायमल्टेनियसली आयुष्यात काही अशा घटना घडत गेल्या की 5 ते 6 महिने त्याच रायटिंगच्या पिरियडमध्ये मी इंटेन्सिव्ह डिप्रेशनमध्ये गेलेलो होतो. आणि ते डिप्रेशन एवढं इंटेन्सिव्ह होतं. नेमका प्रॉब्लेम हा होता की मी माझ्या आयुष्यात कोणाला तरी शोधत होतो की ज्याच्या समोर मी माझ्या भावना व्यक्त करू शकेल किंवा ऍटलिस्ट मन भरून रडू तरी शकेल. पण मला त्या क्षणी तिथे असं कोणी मिळालं नाही. ती फक्त माझी एक डायरी लिहायचो. डायरी म्हणजे माझं बेस्ट फ्रेंड, ती माझी डायरी होती. सगळ्या वेदना त्यामध्ये लिहायचो. कधी राग जर आला तर पेन घेऊन त्या डायरीच्या पेजेसवरती मी असा जोराने मारायला लागायचो. मलाच नाही कळत होतं की नेमकं माझ्यासोबत काय होत आहे. त्या क्षणाला भरपूरसे प्रश्न माझ्या मनामध्ये यायला लागले. स्वतःमध्ये असलेलं पोल्युशन मला कळायला लागलं. अहंकाराचं पोल्युशन, स्वार्थाचं पोल्युशन, जे माझी सोसायटी आहे त्या सोसायटी विषयी कळायला लागलं की आज जे आहे त्यांच्या पास्टमध्ये त्यांना जे शिकवण दिली त्यामुळे ते आहे आणि त्यांना सुद्धा जे समोरची पिढी येणार आहे त्यांना ते शिक्षण द्यायचे. काही जसं जेव्हा आपण मॅथमॅटिक्सचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करतो तिथे काही थेरम्स असतात. ते थेरम जेव्हा अप्लाय करतो तेव्हा त्याचं उत्तर निघते. त्या पद्धतीने आपलं आयुष्य एका थेरम मध्ये टाकल्यासारखं मला जाणवायला लागलं. तेव्हा मी ठरवलं की समोर आता जे पण करायचं, जे डिप्रेस लोक आहेत त्यांच्यासाठी समोरचं आयुष्य जगायचं. कारण ती स्थिती मी स्वतः अनुभवलेली होती. आणि डिप्रेशन विषयी जेव्हा मी स्टडी करायला चालू केलं, माहिती पडलं की 450 मिलियन पॉप्युलेशन ऑफ आर इंडिया ते डिप्रेस्ड आहे. म्हणजे एक व्यक्ती 20 लोकांमध्ये. मग 15% एवढी पॉप्युलेशन जी आपल्या भारताची पॉप्युलेशन आहे ते इंटेन्सिव्ह डिप्रेशनमध्ये आहे. आपल्या हाताला काय लागलं तर आपण काहीतरी करू शकतो, मलमपट्टी वगैरे काहीतरी आपण करतो. पण जेव्हा मनाला काहीतरी लागते तर त्याच्या मनात एकच सोल्युशन राहते की या समाजापासून दूर जायचं. मग ते दूर त्याला सुसाईड पर्यंत जरी घेऊन गेला तरी त्याला ते स्वीकार असते. हो ना. खरंच आहे तू म्हणतोस ते. कारण मनाला जेव्हा आपल्या वेदना होतात त्या वेदना अगदी न सहन करण्यापलीकडच्या असतात आणि त्यावेळी खरंच आपल्याला कुणाची तरी गरज असते यातून आपल्याला बाहेर काढेल किंवा याच्यासाठी आपल्याला मॉरल सपोर्ट देईल. पण तशी जर आपल्याला कुणी मिळालं नाही तसं तर मग वेगवेगळे विचार आपल्या मनात येतात आणि मग काहीतरी वेगळं होण्याची पण खूप शक्यता असते. तर या सगळ्या गोष्टींमुळं तू हे आयुष्य म्हणजे नेमकं काय आहे त्याला जवळून पाहण्यासाठी बाहेर पडण्याचा निर्णय घेतलास. मला आणखीन एक गोष्ट विचारायची आहे की घरी कोण कोण असतं तुझ्या? आई, वडील, माझी लहान बहीण आहे. त्यानंतर 2 बहिणी आहे. एक लहान बहीण आहे, आणखी तिच्यापेक्षा लहान आणखी एक आहे. सगळ्यात मोठा मी, आजी आजोबा, काका काकू. आमची जॉईंट फॅमिली आहे. अरे वा. मग एवढी जॉईंट फॅमिली असताना सुद्धा असा सगळा प्रॉब्लेम आला तुला विशाल? हो. कुठेतरी मी पर्सनली असं एक्सपिरियन्स करत गेलोय की आपल्या जनरल लाईफमध्ये फॉर्मॅलिटीजचं प्रमाण खूप जास्त वाढत आलं. ऐकायला थोडंसं कटू वाटते, पण ब्लड रिलेशन जरी असले तर आज एक नॉर्मल यंगस्टर हा स्वतःच्या पर्सनल प्रॉब्लेम विषयी, मग ते रिलेशनशिप असो त्याचे किंवा त्याचे जे फ्रेंड्स वगैरे असो, तर जे बाहेरच्या जगात जे त्याच्यासोबत घडून राहिलं तो व्यक्त नाही करू शकून राहिला, इव्हन आई वडिलांसमोर. तर त्याचं कारण असं असू शकते की लहानपणीपासून आई वडिलांनी त्याला सांगून ठेवलेलं की हे चुकीचं आहे. तर त्याला ऑलरेडी माहित आहे की मी जे केलं ते चूक आहे. मी जर आई वडिलांना सांगितलं तर ते मला मारतील किंवा माझ्यासोबत काय करतील हे नाही माहिती. किंवा जर त्याला जरी ते गोष्ट योग्य वाटत आहे आता तरी तो आई वडिलांसमोर नाही शेअर करू शकून राहिला, कारण आई वडिलांनी ऑलरेडी ठरवलेलं आहे की हे चुकीचं आहे. त्याला माहित असते की परिणाम काय असणार आहे. मग तो व्यक्ती जाईल तर जाईल कुठे. वेळेवर जर मित्रांनी पण जर त्याच्या साथ सोडून दिला, त्याच्यासोबत कोणीच नाही राहिलं त्याचा हात पकडायला किंवा ऐकायला,
ते शेवटी त्याला डिप्रेशनच्या समुद्रातच जाऊन डुबवून दे. बरोबर. मग काय मी हे विचारू शकते की असं कोणत्या गोष्टीचं डिप्रेशन आलं होतं तुला? हो, नक्कीच. माझी स्टोरी चालू झालेली होती थर्ड स्टँडर्ड पासला. जेव्हा थर्ड स्टँडर्ड मध्ये होतो, आई वडिलांनी एकामेकाला डिवोर्स देऊन दिलेला होता. अरे बापरे. हा पहिला वेळ. एका लहान मुलाची इच्छा फक्त एवढीच असते की आपल्या आई वडिलांना सोबत पाहावं, किंवा त्याला नाही कार पाहिजे असते, नाही बंगला, नाही काही, फक्त प्रेम पाहिजे असते. आणि तशा स्थितीत तो पाहतो की आपले आई वडील एकामेक स्वतःच्या सुसाईड करण्याचा प्रयत्न करत आहे, एकामेकाला मारत आहे, फक्त झगडा भांडण चालू आहे. नंतर सेपरेशन झाल्यानंतर मुलगा कोणाजवळ राहील, मुलगी कोणाजवळ राहील, याच्याविषयी कॅल्क्युलेशन्स करत आहे. ते ठीक होतं. मग फिफ्थ मध्ये गेल्यानंतर माझ्या मम्मीनी पण सेकंड मॅरेज केलं, वडिलांनी पण सेकंड मॅरेज केलं. तर सेकंड मॅरेज असल्यामुळे जे काही XYZ सिच्युएशन्स घरी येत गेली, मग पार्शालिटी आणि नॅचरल आई नॅचरलच असते, तिच्या मनात काही कॅल्क्युलेशन्स नसते. मग तो कुठलाही दुसरा व्यक्ती राहिला तर ओरिजिनल प्लेस नाहीच घेऊ शकत, कधीच नाही घेऊ शकत. तर त्या सगळ्या स्थिती मी अनुभवायला लागलेलो होतो. कुठेतरी असं वाटत होतं की स्वतःची फॅमिलीच मला सेपरेट करत आहे, किंवा स्वतःची फॅमिली स्वतःविषयी विचार करत आहे, लहान मुलांविषयी नाही. माझी एक लहान बहीण पण होती. तर त्या सगळ्या गोष्टी तेव्हापर्यंत न्यूट्रल होत्या 11-12 पर्यंत. पण जेव्हा त्या पुस्तकांसोबत माझं प्रेम वाढत गेलं, मला वाचनाचा खूप जास्त शौक होता, खूप जास्त आवड होती. जेव्हा ते वाचत गेलो तर आयुष्य काय आहे ते मला थोडा कल्पना यायला लागला की आई वडिलांचा स्वभाव कसा असते, मुलांचा स्वभाव कसा असते. मग एवढं डीप मी गेलो की त्या डीप मध्ये गेल्यानंतर माझे जे थर्ड स्टँडर्ड पासनच्या आठवणी होत्या त्या सगळ्या बाहेर यायला लागल्या. तोच म्हणजे काहीतरी दबलेलं असते, आपण खुशीत राहतो तेव्हा ते आपल्याला आठवत नाही, पण जेव्हा एक व्ह्यू मिळते त्या गोष्टीला पाहायचा तर ते पेन जाणवायला लागते. तोच पेन तेव्हा बाहेर आलेला होता 5 ते 6 महिने. मग विशाल, मला सांग की म्हणजे ह्या सगळ्या फॅमिली मॅटर्स झाले, मग तू आईकडे होतास की बाबांच्याकडे, काय होतं? मी बाबांकडे होतो. मला बाबांकडे देण्यात आलेलं होतं, माझ्या लहान बहिणीला आईकडे देण्यात आलेलं होतं. मग समोर काही त्या दोघांमध्ये डीलिंग वगैरे चालायची. दोघांचा एकामेकाविषयी तीव्र राग होता. आम्हाला वडिलांकडे गेलो तर वडील आईविषयी निगेटिव्हिटी मनामध्ये भरण्याचा प्रयत्न करायचे, मम्मीकडे गेलो तर मम्मी पप्पांविषयी. तर स्वतःलाच आम्ही तोडून राहिलो या पद्धतीची फिलिंग्स मनामध्ये जाणवायला लागायची. तर अगोदर बहीण माझी मम्मीकडे जरी असली तरी जे काही त्यांच्यामध्ये डील वगैरे झाली तर माझी बहीण सुद्धा पप्पाकडे येऊन गेलेली होती. मग जे सेकंड मदर आहे माझी, तिला नंतर आणखी एक मुलगी झाली. तर असे 3 बहीण भाऊ आहोत सध्या. अच्छा. मग म्हणजे आताही तू बाबांच्याकडेच राहतोस? हो, बाबांकडेच असतो. मग तुझी बहीण तुझ्यासोबत आहे? ती सोबत आहे. म्हणजे तुम्ही दोघं बहीण भाऊ आहात आता? हो. आणि आई सेपरेटच राहते? हो, तिचं जे सेकंड मॅरेज आहे ते पण अनसक्सेसफुलच झालं. तर ती नागपूरला एकटीच सध्याच्या स्थितीमध्ये असते. स्वतः जॉब करते. आणि जसं माझ्या बहिणीला अगोदर असं लहान असल्यामुळे थोडा दबाव होता की मी जेव्हा कॉलवर बोलायचो आईशी तेव्हा माझे कॉल सुद्धा रेकॉर्ड केले जायचे. तर नेमकं कळत नाही होतं की जे मी इथे फील करून राहिलो ते एक्सप्रेस कसं करावं. विशाल, हे सगळं ऐकून ना अगदी म्हणजे पिक्चरच्या स्टोरीमध्ये जेव्हा आपण एखादा बघतो असे सगळे स्टोरीज दाखवले जातात बऱ्याचदा, असंच काहीसं फील होतंय. तू स्वतः कसं काय हे सगळं म्हणजे झेललास किंवा स्वतःवरती कसं काय काढलास दिवस आणि एवढ्या लहान वयामधून? मला फक्त एवढंच आठवतंय की 6th स्टँडर्ड पासून माझी एक रूम होती, 4 भिंती. मी खाली फक्त जेवण करायला, म्हणजे 3 मजली माझं घर होतं, तर सगळे टॉप फ्लोअर वरती ती रूम असायची. खाली फॅमिली असायची. तर खाली फक्त मी आंघोळीला आणि जेवण करायला यायचो. बाकी पूर्ण वेळ दिवसातले 24 तास फक्त त्या रूम मध्ये एकटाच राहायचो. काय करायचो काय नाही, मनात काय आलं तर एकटंच जाऊन एकटंच रडायचं. स्वतःला समजवण्याचा प्रयत्न करायचा, स्वतःला धीर द्यायची. एका अपेक्षेमध्ये जगायचं, त्या पद्धतीचं आयुष्य होतं. अच्छा. मग विशाल, वडिलांनी तुझ्या दुसरं मॅरेज केलं होतं, मग त्यांचे काही मुलं होते का मग की नाही? नाही, त्यांना नाही होते. नंतर मॅरेज केल्यानंतर एक मुलगी झाली त्यांना. म्हणजे त्यांना एक मुलगी झाली? होय, मॅरेज केल्यानंतर. हो ना, म्हणजे सेकंड मॅरेज नंतर. हो. मग ती तुमच्या सोबत राहत होती? हो, ती पण सोबतच असते. अच्छा.
मग तरी म्हणजे ह्या सगळ्या मोठ्यांच्या गोष्टी तरी ठीक आहेत, पण बहीण भाऊ म्हणून तुमचं कधी बॉन्डिंग असं झालं नाही का? अगोदर नाही होतं. 6th स्टँडर्ड पासून मी माझ्या सेकंड मम्मीशी कधीच बोललो नाही, जवळपास सेकंड इयर पर्यंत. बापरे. तर जेव्हा बोलत नाही होतं तेव्हा त्या मुलीशी पण आणि तिच्याशी पण असं काही नातं होतच नाही. मी सगळं स्वतःच करायचो. मॉर्निंगला उठलो तर स्वतःचा, माझी शाळा ही सकाळी 7 वाजता असायची मॉर्निंगला. तर स्वतः उठून स्वतःसाठी स्वतःच चाय बनवायचा, सगळं स्वतःचं काम स्वतःच करायचं. आणि टिफिन सुद्धा मी नाही न्यायचो. शाळेमध्ये फक्त एवढंच आठवते की पाण्याची बॉटल घेऊन जात होतो. माझा जो मित्र आहे तो प्लेट आणायचा, कारण शाळेमध्ये खिचडी मिळायची, जेवण मिळायचं. तर तो प्लेट आणायचा आणि मी पाण्याची बॉटल घेऊन जायचो. तर त्यानंतर जेव्हा माझी समजदारी वाढली, मला गोष्टी कळायला लागल्या, तर सेकंड इयर पासून मी सगळ्यांना अडॉप्ट करण्याचा प्रयत्न करायला लागलो. मग त्याच्यानंतर थोडस बरं झालं घरचं वातावरण? हा, त्यानंतर बरं झालं. सायमल्टेनियसली ते कुठे ना कुठे पार्शलिटी वगैरे मला जाणवायला लागली. घरीच नाही तर बाहेरच्या शैक्षणिक क्षेत्रात सुद्धा मला तेच जाणवायला लागलं. 2 पद्धतीचे शिक्षक पाहिले. एक शिक्षक असा की तो प्रत्येक गोष्ट सोडायला तयार आहे विद्यार्थ्यांच्याच भवितव्यासाठी, विद्यार्थ्यांना घडवण्यासाठी. आणि एक शिक्षक मी असा पाहिला, त्याच्यासाठी शिक्षण म्हणजे फक्त स्वतःचा बिझनेस आहे. मला माझ्या घरच्यांचं पोट भरायचं आहे म्हणून मला शाळेत जाऊन विद्यार्थ्यांना शिकवायचं आहे. तर या सगळ्या पद्धतीची जी ड्युअलिटी आहे की एका ठिकाणी एकदम वेगळा सीन आहे, एका ठिकाणी एकदम वेगळा. भरपूर लोक आहे की ज्यांच्याजवळ भरपूरशा गोष्टी आहे, पण तरी जर उपाशी एखादा व्यक्ती मिळाला तर तिथेच जात नाही ते त्यांच्याशी बोलायला किंवा त्यांना थोडंसं काहीतरी द्यायला. कारण त्यांना असं वाटतं मी तिकडे गेलो तर लोक मला काय म्हणतील, लोक माझ्याकडे पाहतील, लाज वाटायला लागते त्यांना. काही लोक मी असे पण पाहिले, संतोष गाशीदादा, जे मला माझ्याच प्रवासात भेटले. तो एक असा व्यक्ती की स्वतः भीक मागायचा ते दुसऱ्या मुलांचे पोट भरण्याकरिता. 20 ते 21 वर्षाचा मुलगा तो, त्यांनी 2 मुलांना अडॉप्ट केला. तर हे जे पार्शलिटी मला जाणवायला लागली, त्यांनी आणखी तहान माझी वाढली की यार हे आयुष्य नेमकं आहे काय, का बरं असा भेद आहे 2 लोकांमध्ये. पण हे सगळे मनाचे खेळ आहेत असं नाही वाटत तुला? वाटते मला की हे सगळे मनाचेच खेळ आहे. आणि दुसरं मला हे पण वाटते की आज मी जे काही करतोय ते माझ्या मनातून निघालेलं आहे. तर प्रत्येक व्यक्ती जे पण कार्य करत राहतो तर 2 गोष्टी राहते. एक तर त्याच्यासोबत त्या गोष्टी घडलेल्या राहते, त्याला ड्राईव्ह करते, किंवा तो इमॅजिन करून बनवतो की मला इथपर्यंत पोहोचायचं आहे म्हणून तो ते गोष्ट करत राहतो. माझ्यासोबत या सगळ्या गोष्टी घडल्या तर मी याला नाही म्हणत की हे नाही व्हायला पाहिजे होतं. मी उलट म्हणतो की ठीक आहे, जे माझ्यासोबत घडलं त्याच्या मागे काहीतरी रिझन असेल. त्याच्यामुळेच मला एवढी हिंमत मिळाली की मी एकटा विदाउट मनी सायकलनी प्रवास करायला लागलो. बरोबर. आणि मला इथं एक गोष्ट सांगावीशी वाटेल की म्हणजे काहीतरी ठरवलेलं असतं देवानं आपल्यासाठी, आणि त्यामुळं ह्या सगळ्या गोष्टी आपल्या सोबत होत असतात. पण जे म्हणजे असं स्ट्रॉंग होऊन राहतात ना, तेच टिकून राहतात. आणि ते तू केलास, अगदी लहान वयापासून एवढं सगळं झेलत आलास. खरंच ग्रेट आहे. आणि तुझ्यासारख्या आताच्या मुलांनी त्याचं इन्स्पिरेशन घ्यायला पाहिजे खरंच विशाल. कारण बरेच लोक अगदी छोट्या छोट्या गोष्टीला नर्वस होतात, डिप्रेशन मध्ये जातात आणि आत्महत्या वगैरे करण्यापर्यंतच ते पाऊल उचलतात. अगदी रिझल्ट सुद्धा जर फेल वगैरे आला तर तेवढी छोटी गोष्ट सुद्धा ते सहन नाही करू शकत. आणि एवढ्या सगळ्या गोष्टी तू सहन करून आलास, खरंच ग्रेट आहे विशाल. आणखी काय सांगशील तुझ्या पर्सनल लाईफ बद्दल? म्हणजे तुझ्यासारखे अनेक युथ आता आहेत आणि जे आपल्याला ऐकत असतील त्यांच्यासाठी एक इन्स्पिरेशन व्हायला हवं की आपण छोट्या मोठ्या संकटांना घाबरून नाही चालत, त्याच्याशी आपण तोंड द्यायला पाहिजे, लढलं पाहिजे, तरच आपण आयुष्यात काहीतरी करू शकू. या गोष्टींसाठी तुझ्या लाईफ बद्दल आणखीन काय सांगशील? त्या मुलांकरिता किंवा मी जे आता माझ्या आयुष्यामध्ये ज्या गोष्टी एक्सपिरियन्स केल्या, तर एक गोष्ट जे मी महत्वाची शिकलो की आपल्या आयुष्यात, माझ्या, तुमच्या किंवा जो पण व्यक्ती आज जिवंत आहे त्याच्या आयुष्यात एक स्टेज अशी नक्कीच येईल की त्याच्याजवळ त्याचे आई वडील नसेल. त्याच्याजवळ जो कोणी, मग मुलगी राहो मुलगा राहो, ज्याच्यावरती तो प्रेम करतो किंवा खूप चांगले मैत्रीण मित्र, ज्याच्या समोर तो स्वतःला पूर्ण नील करू शकतो, स्वतःच्या वेदना, सगळ्या वेदना खाली रेखाटू शकतो, असा वेळ प्रत्येकाच्या आयुष्यात कधी ना कधी येणार आहे. तो फक्त त्यावेळेस तो इकडे तिकडे
पडत राहील की यार कोणीतरी मला भेटू दे, फक्त कोणीतरी भेटू दे ज्याच्या समोर मी मन भरून रडू तरी शकेल, आणि त्याला तो पण व्यक्ती भेटेल नाही, आणि तो त्या स्टेज नंतर डिप्रेशन मध्ये जाईल, फ्रस्ट्रेशन मध्ये जाईल. तर त्या व्यक्तीला अशी स्टेज जर प्रत्येक आयुष्यामध्ये, मला तरी वाटते की प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये येईल आणि आली पाहिजे, कारण ती जे स्टेज आहे ते तुम्हाला जीवन काय आहे ते शिकवेल, आणि दुसरं तुम्हाला हे सांगेल की तू समोर काय करायला पाहिजे. तर तुम्ही ध्येय ठरवा, ध्येयासाठी काहीतरी करा, पण पर्सनली मला असं वाटते की आयुष्यामध्ये 30% तरी तुमचे गोल असे ठेवा की त्या गोलमध्ये तुमचा स्वार्थ नाही, लोकांचं काहीतरी आहे, लोकांकरिता तुम्ही काहीतरी करण्याची एक जिद्द तरी ठेवा. आज लहानपणीपासून आई वडील सुद्धा मुलाला हे शिकवतात की तो चांगलं शिक्षण घे, चांगले मार्क्स स्कोर कर, त्यानंतर एका चांगल्या कॉलेजमध्ये ऍडमिशन घे, त्यानंतर जर तुझं सायन्स राहिलं तर खूप चांगलं काहीतरी मोठा बन, त्याच्यानंतर लग्न कर, जे तुझा परिवार येईल त्या परिवारासाठी नंतर तुझा जॉब करून किंवा कसं तरी करून तू स्थायिक हो. पण खूप कमी आई वडील ते त्याला हे सांगतात की तू जर स्वतःसाठी एवढं करत आहे तर तुझं कर्तव्य आहे की 30 to 40% तू समाजासाठी काहीतरी करायला पाहिजे, आणि समाजाला गरज आहे लोकांची. जर आपण समाजासाठी व्यक्ती, जेव्हा कुत्र्याला काहीतरी होते ना तेव्हा तो दुसरे जे कोणी त्या कुत्र्याचे फॅमिली मेंबर आहे बाकीचे, ते सुद्धा मी पाहतो रोडवरती त्याच्या आजूबाजूला भटकत असतात, कारण त्यांच्या वेदनाला ते लागलेलं असते. आपण तर मानव आहोत, आपण का बरं नाही करायला पाहिजे दुसऱ्यांसाठी काय. बरोबर ना. म्हणजे या सगळ्या गोष्टी आपण लक्षात ठेवल्या पाहिजेत आपण आपल्या लाईफ मध्ये. नक्कीच. बरोबर. आणि खरंच आहे, प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये असा एक ना एक दिवस तरी यावा ज्याच्यातून त्यांनी पॉझिटिव्ह घेतलं तर त्यांचंच भलं होणार आहे, आणि जर निगेटिव्ह थॉट्स वगैरे त्यांनी ठेवले मनामध्ये तर नुकसानच आहे. अगदी बरोबर. मग विशाल मला सांग की तू कुठपर्यंत शिकलास आता? माझं लास्ट सेमिस्टर आता चालू आहे BBA मध्ये. बरं. नागपूरला मी BBA करायचो YCMOU थ्रू. बस तेवढंच शिक्षण होतं, आणि त्यासोबत मी हितवादा न्यूजपेपर आहे आमच्या महाराष्ट्रामध्ये, इंग्लिश न्यूजपेपर, त्याकरिता आर्टिकल्स लिहायचो, आणि नंतर ऑथर पण बनून गेलो, पुस्तक जे लिहत होतो. अच्छा. आणि तुझी बहीण कितवीत आहे आता? ती सेकंड इयरला आहे, ती पण BBAच करीत आहे. मग आता पुढचं शिक्षण नाही कंटिन्यू करणार तू? मी ठरवलेलं आहे की समोर शिकायचं नाही, कारण आजपर्यंत ज्या शाळेमध्ये मी शिकलो, ज्या कॉलेजमध्ये, ज्या इन्स्टिट्यूटमध्ये शिकलो, मला कळलं तिथे बिझनेस आहे, हे शिक्षण नाही आहे. डायरेक्टली मला असं वाटतं की मी म्हणायला पाहिजे, मला आजही असं फील होते की जे मी 10वीत ट्रिग्नॉमेट्री शिकलो, पायथागोरसचा थेरम शिकलो, आज प्रॅक्टिकली माझ्या आयुष्यात त्याचं काय काम. मी त्या ट्रिग्नॉमेट्रीचे फॉर्म्युले यूज करून माझं वैयक्तिक लाईफ सेटल नाही करू शकत, किंवा वैयक्तिक प्रॉब्लेम सेटल नाही करू शकत. पायथागोरसचा सुद्धा थेरम वापरून समोर लोकांची मदत कशी करायची ते नाही शिकू शकत. कबीरांचे दोहे 10वी मध्ये याच्यासाठी शिकवले जायचे, कारण 10वी मध्ये आपल्याला मुलांना चांगले पर्सेंट मिळावं आणि आपल्या शाळेचं नाव रोशन व्हावं, शाळेचं नाव मोठं व्हावं, याच्यासाठी ते शिकवण्यात आले. याच्यासाठी नाही की वैयक्तिक आयुष्यात जर कधी संकट आले ते आम्ही सामोर जायला पाहिजे. समोर जेही मला शिकायचं आहे, मला असं वाटतं की मी जे बाहेर निघालो, ज्या व्यक्तींशी मी हे सांगायचं विसरलो की माझ्या प्रवासामध्ये जे पण प्रेरणादायक व्यक्तिमत्व असतात, ज्यांनी शून्यातून स्वतःचं आयुष्य निर्माण केलं, किंवा जे लोकांकरिता जगले, सोसायटीकरिता जगले, मी या सगळ्यांची मुलाखत घेत असतो, त्यांच्यासोबत राहत असतो, राहून त्यांचंच काम करीत असतो, शेतकऱ्यांसोबत राहतो, मग चायवाला, दूधवाला, जे मला रस्त्यांमध्ये मिळते त्यांच्यासोबत राहून तेच काम करत असतो, कारण त्या वेदना मला फील व्हायला लागतात जे त्यांना होतात, आणि त्याच्यावरनं मला त्यांच्या आयुष्याविषयी कळायला येते की त्यांचं आयुष्य कसं आहे. माझ्या प्रवासात मिळाला प्रत्येक व्यक्ती मला एक स्टेप समोर घेऊन जातो माझ्या स्वतःच्या शोधामध्ये. तर मग येतनच एवढं मला असं वाटतं की येतनच मला एवढं काही शिकायला मिळेल की त्या पुस्तकांमध्ये मला परत जाण्याची मला तरी नाही वाटत की मी परत तिकडे वळायला पाहिजे. तुझंही म्हणणं बरोबर आहे विशाल, पण आपल्याला जर म्हणजे आपला स्वतःचा उदरनिर्वाह करायचा असेल, किंवा आपल्यावरती जर काही लोक डिपेंड असतील, तर त्यांच्यासाठी आपल्याला एखादी नोकरी करावी लागते, किंवा एखादा बिझनेस करावा लागतो, काहीतरी काम करावं लागतं ज्याच्यातून आपल्याला काही पैसे मिळतील. आणि नोकरी म्हटलं की मग डिग्री हवी, मग त्यासाठी आपल्याला वाचलंच पाहिजे. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी लिंक्ड आहेत. लिंक आहे, अगदी बरोबर. मला असं म्हणावं असं वाटेल की ध्येयानुसार आपण ठरवायला पाहिजे. जर एखाद्याला
HR जर बनायचं असेल एखाद्या कंपनीमध्ये तर त्याला या पाथला फॉलो करावंच लागेल. त्याला BBA MBA करूनच सामोरं हो जावं हो लागेल. हो. तर मी वैयक्तिक माझ्याविषयी सांगितलं की मला नेमकं काय वाटतंय माझ्या आयुष्याविषयी. हो ना. म्हणजे तेच विचारते मी, म्हणजे तू स्वतःचा मग उदरनिर्वाह कसा करशील, किंवा पैशाची गरज ही आपल्याला लागतेच लागते. अगदी म्हणजे बरोबर. चैनीसाठी नसली तरी आपल्या ज्या दैनंदिन गरजा आहेत त्या पूर्ण अगदी करण्यासाठी बरोबर. तरी आपल्याला लागतातच थोडे का होय. असेना. तर समोर 2 ते 3 वर्षाचा जो माझा प्रवास आहे मी विनामूल्यच करीत आहोत. जेव्हा निघालो होतो तेव्हा पैसे होतेच माझ्याजवळ. हम्म. 10,000 रुपये माझ्या अकाउंटमध्ये होते. बर. पण नंतर मला कळत गेलं की जर खरंच आयुष्य समजून घ्यायचं असेल, जीवनाचा अर्थ शोधायचा असेल तर विदाऊट मनी सामोरं जायचं. बर. हे मला ज्या लोकांशी मी मिळालो, प्रेरणादायक व्यक्तिमत्व, त्यांनी मला सांगितलेलं होतं. तर तेव्हा जेही पैसे होते ते मी एका संस्थेला डोनेट करून दिलेले होते. आणि फक्त सोबत 3,000 3 ते 4,000 रुपये ठेवले. कधी सायकलला काय झालं किंवा माझ्या प्रकृतीला काय झालं त्याकरिता, आणि जर्नी स्टार्ट केली. तर 3 वर्षानंतर मला वैयक्तिकरित्या जे मी आता ठरवलेलं आहे, आता बाकी मला माहिती आहे की सामोर जसं असं जाईल माझ्या माइंडमध्ये आणखी नवीन नवीन आयडियाज येईल. तर एक आहे की माझ्या प्रवासाविषयी कुठलं तरी पुस्तक पुन्हा लिहायचं, किंवा ॲज अ कन्सल्टंट म्हणून लोकांची मदत करायची जेवढी होईल तेवढी. जे डिप्रेस लोक आहेत, जे फ्रस्ट्रेट लोक आहेत, त्यांना कन्सल्ट करायचं, त्यांच्यासाठी काहीतरी करायचं. बस स्पीकर म्हणून आणखी जेवढं लोकांना देता येईल, माझे अनुभव सांगता येईल किंवा जे मी शिकलो त्या गोष्टी लोकांपर्यंत पोहोचवता येईल, त्या प्रत्येक गोष्टी करण्याचा प्रयत्न करायचा. तर सध्याच्या स्थितीत पुस्तक लिहायचं मी ठरवलेलं आहे, आणि ॲज अ स्पीकर म्हणून, कन्सल्टंट म्हणून बाहेर पडायचं आफ्टर 3 इयर्स. ओके, म्हणजे नंतरचं प्लॅनिंग तुझं असं आहे. येस. विशाल, खूप साऱ्या गोष्टी तुझ्या बरोबर बोलून पण म्हणजे समजून येत आहेत, आणि खूप काही म्हणजे झेलून म्हण किंवा खूप काही गोष्टी सहन करून तू इथपर्यंत आलायस आता. आणि तुला तुझ्या आयुष्याचं ध्येय काय आहे ते फिक्स आहे तुझ्या डोक्यामध्ये, त्याप्रमाणे तुझी वाटचाल सुरू आहे सध्या. एक छोटासा ब्रेक घेऊया कार्यक्रमामध्ये, आणि नंतर तुझा जो हा प्रवास सुरू झाला तुझ्या सायकल सोबत, त्याबद्दल आपण सांगणार आहोत आपल्या श्रोत्यांना. तुम्ही एकत्र वेळोधोनी 90.4 FM KLE कनेक्ट. थँक्यू. रह गए हैं जो तुझ में, मेरे लम्हे लौटा दे, मेरी आँखों में आके मुझे थोड़ा रुला दे. चल चल वे तू बंदिया उस गलिए जहाँ कोई किसी को न जाने. विशाल, खूप साऱ्या तुझ्या पर्सनल लाईफ बद्दलच्या गोष्टी सांगितलास, ज्या ऐकून मला वाटतंय तुझ्यासारखी जी यंग जनरेशन आहे आता, ती छोट्या छोट्या गोष्टींवरती डिप्रेस होते, किंवा खूप टोकाची भूमिका घेते, किंवा आपली फॅमिली काय आहे, त्याच्यासोबत आपण कसं राहावं, या सगळ्या गोष्टी सुद्धा त्यांना एक एकदा समजत नाही. पण मला वाटतं आपला कार्यक्रम ऐकून ते नक्की स्वतःला थोडंसं समजून घेतील, आणि आपल्या फॅमिलीला सुद्धा समजून घेतील अशी आशा आहे आपल्याला. आणि तुझ्याबद्दलच्या भरपूर गोष्टी अजून त्यांच्यापर्यंत मला पोहोचवायच्या आहेत. तेव्हा तुझ्या प्रवासाबद्दल आपण जाणून घेऊया की आयुष्य काय आहे हे पाहण्यासाठी तू घरातून बाहेर पडलास. काय नेमकं डोक्यात आलं तुझ्या, आणि कसं याची सुरुवात झाली, सुरुवातीपासून ऐकायचं आहे. तर जो माझा डिप्रेशनचा फेस होता, जसं मी थोड्या वेळा अगोदर तुम्हाला सांगितलं, तर त्या फेसमध्ये जे मला फील व्हायला लागलं, ज्या ड्युअलिटीज मला दिसायला लागल्या लोकांमधल्या, फॅमिलीजमधल्या, शैक्षणिक क्षेत्रात, तर कुठेतरी जाणवलं की या प्रत्येक चेंजचा जो मोड आहे तो कुठेतरी एक कॉमन आहे. आणि तो कॉमन मोड जर एक्सपिरियन्स करायचा असेल किंवा तिथपर्यंत पोहोचायचं असेल, तर त्या जे जे वेगवेगळ्या विचारांचे लोक आहे, वेगवेगळ्या संस्कृतीमध्ये घडलेले लोक आहे, वेगवेगळ्या धर्मामधले घडलेले लोक आहे, या सगळ्यां थ्रू मला स्वतःला जावं लागलं. आता जर तिकडे जायचं आहे तर मी ठरवलं होतं की आता बाहेर मला घराच्या पडावंच लागेल. कुठे जाईल, कुठे खाईल, कसा राहील ते काहीच माहिती नाही होतं, आणि कसा जाईल तो पण प्रश्नच होता. तर बाईक तर मी स्वतः अफोर्ड करू नाही शकत होतो. मग आता करायचं तर होतंच, ते काही होऊन जाय, आयुष्याला शोधायचं आहेच. तर माझ्या एका मित्राशी मी सांगितलं की असं असं वाटतंय मला, तर कधीतरी इच्छा आहे की असं करायचं. मग आताच असं वाटून राहिलं त्या डिप्रेशनमध्ये की फक्त घ्यायचं काहीतरी आणि निघायचं आपल्या जर्नीला. तर तो म्हणाला की बाईक तर तू अफोर्ड नाही करू शकशील, पण तू सायकलने नक्की जाऊ शकतो.
तर ते ऐकल्यावर अगोदर थोडं फील झालं की सायकलने जायचं, पण मी स्वतःला कन्व्हिन्स नाही करू शकलो की थांबायचं म्हणून, आपल्याजवळ बाईक नाही म्हणून आपण गिव्ह अप करायचं. मी ठरवलं की हो आता सायकलनेच जाऊया. तर अगोदर प्रॅक्टिस करायला लागलो. अगोदर पहिल्याच दिवशी मी 20 किलोमीटर सायकल चालवली. त्यानंतर 10 किलोमीटर 20 किलोमीटर वाढवत गेलो. तर जवळपास 3 ते 4 महिन्यामध्ये माझा 120 किलोमीटर राईड करण्याचा स्टॅमिना क्रिएट होऊन गेलेला होता बायसिकलने. मग नंतर लॉकडाऊन येऊन गेलं. मग तर 2 महिने घरीच होतो, तेव्हा वाचन वगैरे चालू होतं. त्यानंतर ज्या दिवशी लॉकडाऊन संपलं, लॉकडाऊन पण आपलं असं झालं की अगोदर 15 दिवस सांगितले, नंतर 1 महिना सांगितला. तर नेहमी मनात राहायचं की बस 15 दिवस झाले की निघायचं. तर 15 दिवस कम्प्लीट व्हायचे म्हणजे होतच होते की नंतर दुसरं अनाउन्समेंट व्हायचं की आता 1 महिना लागेल. तर ते आतमध्ये एवढं साठलं होतं की मी फक्त वाट पाहत होतो की कधी लॉकडाऊन येते आणि कधी मी पळतो. तर फायनली ज्या दिवशी लॉकडाऊन रिलीज झालं, माझ्या क्षेत्रामधलं रिलीज झालेलं होतं. त्यानंतर 13 जूनला, मग 13 जून हा माझा बर्थडे होता आणि त्याच दिवशी मी मॉर्निंगला घरून निघालेलो होतो. मग घरच्यांचं काय म्हणजे रिॲक्शन होतंय तू असं काहीतरी सांगितल्यावर? त्यांच्या शेवटच्या क्षणापर्यंत, ज्या दिवशी मी माझी बॅग पॅक करत होतो, तेव्हाही ते म्हणाले की अशी अशी स्थिती आहे, तू जायला नाही पाहिजे वगैरे. आणि ते त्यांच्या दृष्टिकोनातून अगदी बरोबर होते. ते ज्या पद्धत त्यांची काळजी लटकलेली होती तिथे, किंवा त्यांना जी परिस्थिती होती ते त्यांच्या दृष्टिकोनातून बघत होते आणि मी माझ्या दृष्टिकोनातून बघत होतो. आता माझा नेमका प्रॉब्लेम काय ते मी त्यांना नाही सांगू शकत होतो. कसं सांगितलं असतं मी सुद्धा. तर त्यांनी नाही म्हटलं, पण त्यांना हे पण माहिती होतं की हा करेलच म्हणून आपण किती त्याला थांबवलं वगैरे. मला आजपर्यंत नाही कळलं मी त्या क्षणाला बरोबर होतो की चुकीचा होतो. माझं मन कधी मला माझ्या मनाने कधी थांबू नाही दिला. मी मग निघून गेलो 13 तारखेला. पण म्हणजे वडील वगैरे ठीक आहे, पण बहिणीने काय तर म्हटले असेल? हो, 13ला बर्थडे असल्यामुळे 12ला सगळे आलेत, माझे मित्र वगैरे माझ्या घरी सेलिब्रेट करायला. तर अक्षरशः सगळ्यांच्या डोळ्यामध्ये थोडंसं पाणी होतं की त्यांना हे माहित होतं की आपण विशालला समजवू नाही शकत. आणि दुसरी गोष्ट, ते काळजी लटकलेली होती प्रत्येकाची की यार आपला एवढा जवळचा मित्र आहे, तो एवढ्या दूर चालला सायकलने. आणि नंतर दुसरा झटका त्यांना तेव्हा पडला जेव्हा न्यूजपेपर मध्ये हे लिहून आलं की आपण ऑल ओव्हर इंडिया कव्हर करीत आहे. त्यांना अगोदर हेच माहित होतं की मी महाराष्ट्रात करीत आहोत. म्हणजे पेपर मध्ये सुद्धा बातमी आलेली आहे. हो, तेही अशा पद्धतीने झालं की मलाच नाही कळलं कधी काय झालं. रस्त्याने जायचो, कोणी मला भेटायचं, मग ते माझे कॉन्टॅक्ट करून द्यायचं कुठे ना कुठे. मग ते लोक कॉल करून विचारायचे. कुठेतरी असं फील होते की निसर्ग सुद्धा मला सपोर्ट करेल. मग कधी तू 13 जूनला पडलास? 13 जून नागपूरवरनं अमरावती गेलो. अमरावतीला रिलेटिव्ह होते, तर तिथे काही प्रॉब्लेम नाही आला. पण तिथनं जे समोरची जर्नी स्टार्ट केली तिथे, कारण समोरचं मला काहीच नाही माहिती होतं, रूट नाही डिसाईड केलेला होता मी, आणि ऑलरेडी ठरवलेलं होतं की समोरची जर्नी अनप्लॅन्ड करायची, काही प्लॅन नाही करायचं. आणि त्याच्या मागचं कारण असं होतं की जेव्हा मी प्लॅन केली असती जर्नी, तर कन्सिक्वेन्सेस, जे कुठला परिणाम होणार होता एखाद्या डेस्टिनेशनवर पोहोचल्या, तो सगळा प्लॅन्ड असला असता की मी कुठे राहणार आहे, कुठे खाणार आहे. पण जेव्हा एखाद्या ठिकाणी आपण जातो जिथे कोणी ओळखीचं नसते, किंवा आपल्याला हे नाही माहित कुठे राहायचं, कुठे खायचं, तर जे मनामध्ये विचार येते, जे स्वतःला आपण प्रश्न करत जातो, ते स्वतःला स्वतःच्या कम्फर्ट झोन मधनं बाहेर काढत असतात. आपल्याला हे कळून ते की कुठे कसं वागायचं, कोणाशी कशा पद्धतीने बोलायचं. नवीन लोक असतात, त्यांच्याशी बोलण्यात आणखी मजा येते, ते आपल्याला खूप रिस्पेक्ट देतात, आपण त्यांना देतो. तर त्याकरिताच मी अनप्लॅन्ड जर्नी करणं स्टार्ट केलेलं होतं, आणि त्याच अनप्लॅन्ड जर्नीने मला इथे पोहोचवला. नक्कीच, तेही कर्नाटकामध्ये आलं. तेही कर्नाटकामध्ये. आणि खूप छान वाटलं, स्पेशली बेळगाव मध्ये. हे फर्स्ट सिटी अशी आहे की जिथे मी 1.5 आठवडा थांबलो, नाहीतर 3 दिवसापेक्षा जास्त कुठल्याच सिटीमध्ये नाही थांबलो. मग तू म्हणजे पहिल्यांदा निघालास, मग असं रात्रीच आता कुठं राहायचं, असे काही प्रश्न तुझ्या समोर आले का, आणि काय केलास मग त्यावेळी? तसा स्टार्टिंगला पंढरपूर पर्यंत तरी माझ्यासोबत एवढं नाही घडलं, पण जसं जसं जर्नी माझी सामोर येत गेली, तर
ऑब्विसली कोरोना असल्यामुळे किंवा कोरोनाची भीती लोकांच्या मनामध्ये असल्यामुळे मला कोणी गावामध्ये पण नाही थांबू द्यायचे. किंवा गावामध्ये गेलो आणि त्यांना विचारलं की दादा इथे कुठलं मंदिर आहे का जिथे जाऊन मी आज राहू शकेल. तर ते मला पहिला प्रश्न म्हणजे तू कुठून आला. मग त्यांना सांगितलं की मी असं असं करीत आहो आणि नागपूरवरनं आलो. तर ते मला डायरेक्ट म्हणायचे की पळ येत नाही, ते थोडाही वेळ थांबायचं नाही, माझ्या गावातच नाही थांबायचं, दुसऱ्या गावामध्ये जाऊन तू शोध, तुला राहायचं वगैरे असेल तर अशा पद्धतीने बोलायचे. भरपूरदा असं झालं की एखाद्या मंदिरामध्ये जाऊन थांबलो जरी असेल तर कोणी ना कोणी येऊन मला पळवायचा देत नाही की तू जा, नाहीतर असं होईल तसं होईल, पोलीस आले तर ते तुला म्हणतील किंवा गाववाले आले तर ते तुला असं म्हणतील. तर तशा वेळेस अशी पण पाळी आली की मला स्मशानभूमीमध्ये थांबावं लागलेलं होतं. पंढरपूर नंतर मला कोणतरी सांगितलं इथे एक मठ आहे, तिथे तू थांबू शकशील, पण त्या मठमध्ये मला कोणी थांबू नाही दिला. मग एक एक गाव जात गेलं आणि जागाच नाही मिळाली. तर डोळ्यासमोर फक्त ते स्मशानभूमी होती. तर थकलेलोच एवढं होतो मी दिवसभरापासून. सकाळी 7 वाजता ट्रॅव्हल चालू केलं आणि तेव्हा जवळपास 7:30 ते 8 वाजलेले होते सायंकाळी. मला कळत नाही होतं कुठे जायचं. आणि जर सपोज मी ती जागा स्किप केली असती तर मला हेच नाही माहिती की समोर किती किलोमीटर पर्यंत मला आणखी काही नाही. बरोबर. तर मी काही विचार नाही केला, तिकडे गेलो आणि झोपून गेलो त्या दिवशी. त्यानंतर स्मशानभूमी सोबत एक नातं जोडून दिलं. आता कुठेही दिसली तर मी जास्त विचार नाही करत, तिकडे जाऊन झोपून जातो. कारण ती अशी जागा आहे की कोणी जवळ नाही, कोणी विचारत पण नाही तू इथे का बरं झोपला, आणि सेफ फील करतो. म्हणजे सगळ्यात सुरक्षित जागा वाटते आता सध्या. येस. ओके. मग विशाल, खूप सारे अनुभव तुला आले असतील या दरम्यान. मला वाटतं जवळजवळ 1.5-2 महिने झाले असावेत आता तू बाहेर पडून. हो ना. मग या दरम्यान काय काय अनुभव आले तुला, म्हणजे तुझे जे प्रश्न होते तुझ्या मनामध्ये ते काहीसे सुटले का? हो, त्यांनी सुटायला सुरुवात केली. सगळ्यात मोठा अनुभव हा आला की 3 दिवस मी अनाथ मुलांसोबत राहिलो. बालग्राम म्हणून एक अनाथालय आहे बीड जिल्ह्यामध्ये. तर त्या सरांशी, त्या मुलांशी 3 दिवस होतो मी. तर त्या 3 दिवसांमध्ये स्वतःमध्ये किती पोल्युशन भरलेलं आहे. म्हणजे म्हणतात ना की जर तुम्हाला जगाला बदलवायचं आहे तर सुरुवात स्वतःपासून करावी. तर ते मला तिथे जाणवायला लागलं. मी गेल्याबरोबर ज्या पद्धतीने ते मुलं माझ्याशी बोलायला लागले तेव्हा हे कळलं की माझ्या स्वतःमध्ये अहंकार किती आहे. आज जर आपण बाजारातही गेलो आणि बाजूला कोणी उभं राहिलं आणि त्यांच्याकडे आपण फक्त पाहतो, पण ऍज अ ऑब्जेक्ट म्हणून पाहतो, ऍज अ ह्युमन म्हणून भरपूर कमी लोक आहेत की जे पाहतात. स्माईल आपली कुठेतरी हरवल्यासारखी जाते. किंवा ज्या व्यक्तीसोबत आपण डील करतो, आपण पैसे देतो आणि तो आपल्याला भाजीपाला देतो, तर त्यावेळेस पण बोलताना आपण ऍज अ बिझनेस म्हणून बोलतो, पण ते मनातून जे कनेक्शन राहते, काका कसे आहात तुम्ही, मला हे पाहिजे होतं, कसे द्या, ते नॅचरलनेस कुठेतरी ह्युमन्स मध्ये मला व्हॅनिश झालेली दिसली. ते माझ्यामध्ये सुद्धा व्हॅनिश झालेली होती. पण ते मला केव्हा कळलं जेव्हा मी त्या मुलांसोबत राहिलो. गेल्याबरोबर सगळे माझ्याशी बोलायला लागले. इव्हन त्यांचे प्रश्न असे होते की ते एकदम हृदयाला लागले. आणि दादा, तो एक मुलगी होती लहानशी अक्षरा नावाची, ती म्हणाली दादा तू जेव्हा पूर्ण फिरशील 3 वर्षानंतर इकडे येशील तर तू आमच्या सोबतच राहा, आम्हाला सोडून कुठे जाऊच नको. आणि वेळ किती झालेला तर 2 तास मी त्यांच्या सोबत बोलत होतो. तर भरपूरसे लोक प्रश्न केले, दादा तू आता आमच्यासोबत आणखी तू किती दिवस आहे. त्यांना उत्सुकता असायची की दादा आमच्यासोबत जास्तीत जास्त वेळ राहायला पाहिजे. तर आपुलकी म्हणजे काय, खरं प्रेम म्हणजे काय, ते मला तिथे दिसलं. नाहीतर आजच्या जगामध्ये प्रेम ही एक अशी संकल्पना आहे की जे एका व्यक्तीला पूर्ण जगासोबत कनेक्ट करू शकते. साधू महात्मे सगळे त्याच पद्धतीने घडले, पण आज त्याच प्रेमाचं कॅल्क्युलेशन केलं जाते की जर कोणाला इनकेस कोणापर्यंत अप्रोच व्हायचं असेल, कोणाशी लग्न वगैरे जर करायचं असेल तर घरी सगळ्यात अगोदर ते कॅल्क्युलेशन चालू होतं, प्रॉपर्टी किती आहे, शेती किती आहे, फ्लॅट किती आहे. आणि त्यानंतर ठरवलं जाते की आता समोर काय करायचं, नंतर त्याची पर्सनॅलिटी येते. पण अगोदर पर्सनॅलिटी यायला हवं. तर हे जे प्रश्न होते ते त्या लोकांसोबत राहून माझे सॉल्व्ह व्हायला गेले की का बरं नेमकं लोक का बरं एवढे मटेरियल झालेले आहेत. त्याचं उत्तर हे मिळालं की लहानपणीपासून ज्या थेरम्स मध्ये आपण अटकलेलो आहोत त्या थेरमला आपण स्वतःच कधी सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न नाही केला. असे भरपूरसे ज्याही लोकांसोबत राहिलो, शेतकऱ्यासोबत जेव्हा राहिलो तेव्हा त्याच्या आयुष्याविषयी मला कळून आलं. त्यांच्यासोबत राहून माझ्या घरी सुद्धा शेती आहे, पण आजपर्यंत कधी गायचं दूध काढणं नाही शिकलो. पण त्यांच्यासोबत राहून 3 दिवस राहिलो आणि 3 दिवस गायचं दूध स्वतः काढलं. तर
त्यांच्या आयुष्याविषयी, त्यांच्या हॅपीनेस विषयी कळायला आलं, ते किती नॅचरल आहे ते कळायला आलं. आणखी सगळ्यात महत्वाचं जे हे शिकायला मिळालं की व्यक्ती किती सक्सेसफुल आहे ते मॅटर नाही करत कुठेतरी. कारण जेवढा तो सक्सेसफुल बनत असतो त्याचा अहंकार त्याला खात असतो त्याचा. तर माझ्या मते सक्सेसफुलची जर डेफिनेशन मिळाली की सक्सेस म्हणजे काय, आज एका व्यक्तीसाठी राहते की कंपनीचा मालक बनणं सक्सेसफुल किंवा एक गाडी घेणं, बंगला घेणं, हे सक्सेसचे डेफिनेशन आहे. पण माझ्या मते जे मला माझ्या प्रवासात मिळाले ते हेच की जर तुम्ही जग जिंकलं पण स्वतःचा अहंकाराला न जिंकू शकले, हे तुमचं फेलियर आहे, हे तुमचं अपयश आहे. तर त्या स्वतःच्या अहंकाराला जिंकले आणि हे जग पूर्ण तुम्ही लॉस केला, हे तुमचं ग्रँड सक्सेस आहे. बुद्धांनी कुठं कार घेतली, कुठे त्यांच्याजवळ बंगला होता, हे सगळं त्यांनी सोडलं. पण ते स्वतःचं नाही पैशाच्या मागं गेले ते किंवा काही अचीव नाही केलं त्यांनी, पण स्वतःच्या अहंकाराला जिंकलं, ते त्यांच्यासाठी सक्सेस. महावीर तसेच करले, तुकाराम आपले तसेच करले, ज्ञानेश्वरजी ते पण तसेच घडले. तर जसं जसं सामोरे गेलो माझे वेरीच्या संपत गेल्या कुठेतरी. आणि संपल्यावर आणखी एक अनुभव